राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया। राम भक्तांना अत्यंत वेदना झाल्याची सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची भावना। राम मंदिरात चोरी होती आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय। देशातील पक्षफुटीवरून उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप। ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का? उद्धव ठाकरेंचा सवाल। राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन। रविवारी दादरमधील हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन। जाब विचारण्यासाठी देशभरातील हिंदूंना एकवटण्याचं आवाहन। राज्यात शाळा परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी। शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग हे पेय विकण्यास बंदी। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश। मुंबईत 4446 मॅनहोल्स, अजूनही सुरक्षा जाळी विनाच। उघड्या मॅनहोलमुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका। मॅनहोल अलार्म यंत्रणेचा प्रस्ताव, अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह। आजपासून 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार। ठाणे, रायगडसह घाटमाथ्याला रेड अलर्ट। विदर्भ, मराठवाड्याला आज ऑरेंज अलर्ट। आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस। नवी मुंबईसह ठाण्यात रात्रीपासून संततधार। सखल भागात साचलं पाणी। देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक। आंबा बागायतदारांचा न्याय मागण्यांसाठी आंदोलन। तारा मुंबरी समुद्रकिनाऱ्यावर मोठा शेतकरी मेळावा। खेड तालुक्यात जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। धोक्याची पातळी अद्याप गाठली नसली तरी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। महिला डब्यांमध्ये 12 तास होमगार्ड तैनात केले जाणार। मुंबई लोकल सुरक्षेसाठी कडक उपाययोजना। सीसीटीव्ही आणि फेशियल रेकग्निशन रेल्वेमध्ये वापर। रेल्वे पोलिसांच्या मनुष्यबळ वाढीची केंद्राकडे मागणी। लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। लोकलमधून धारदार शस्त्र आणि अवजारं नेण्यास मनाई। रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅग्सची होणार तपासणी। महात्मा फुले वाड्यात खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वटपूजेच्या कार्यक्रमावरून वाद। पुरोगामी कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला विरोध। पुरातत्व विभागावरही आक्षेप। अमेरिका इराणच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांच्या अंत्यविधीला सुरुवात। काल रात्री पार्थिव शवपेटीत ठेवलं। लाखोंचा जनसमुदाय शोकाकुल। मुलगा मोजतबा खामेनी मात्र अंत्यविधीला येणार नाही। फिफा विश्वचषक 2026 मध्ये अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा विजय। क्रोएशियाला नमवत क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक। रोनाल्डो आणि गुंजालो रामोसच्या गोलच्या जोरावरती पोर्तुगालचा विजय।